कॉपर्टी किंवा तांबी वापरल्यामुळे माझ्या पिशवीला इजा होईल का? कॉपर्टी पिशवीतनं हळूच सरकून माझ्या काळजापर्यंत जाईल का? कॉपर्टी वापरल्यानंतर नाजूक संबंधाच्या वेळी माझ्या यांना त्याच्यापासून इजा होईल का? असे अनेक प्रश्न कॉपर्टीविषयी असतात. तर मित्रांनो, मी डॉक्टर सुदेश दोशी, स्त्री आरोग्यतज्ञ आणि प्रसूतीशास्त्रतज्ञ, तुमच्याकडे गर्भनिरोधक साधने आणि गर्भनिरोधन पद्धती याविषयी आज बोलणार आहे, कॉपर्टी किंवा तांबीविषयी. कॉपर्टी किंवा तांबी हे एक उत्तम गर्भनिरोधक साधन आहे. कॉपर्टी किंवा तांबीची खासियत अशी आहे की हे खूप लांब पल्ल्यासाठी वापरायचं साधन आहे, जे निरोध प्रत्येक शरीर संबंधाच्या वेळेस वापरावा लागतो. गोळी रोजच्या रोज खावी लागते, परंतु कॉपर्टी जर एकदा बसवली तर त्याचं आयुर्मान जसं असेल त्याप्रमाणे 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्षापर्यंत कॉपर्टी तुमच्या शरीरात राहू शकते आणि तुम्हाला गर्भनिरोधक परिणाम ती देते. कॉपर्टीचा दुसरा फायदा असा की ती खूप दिवस चालणारं गर्भनिरोधक साधन असूनसुद्धा ते रिव्हर्सिबल मेथड ऑफ कॉन्ट्रासेप्शन आहे. म्हणजे जसं आपण नसबंदी, स्त्री नसबंदी किंवा पुरुष नसबंदी म्हणजे ट्युबेक्टॉमी किंवा वॅसेक्टॉमी केली तर ती परमनंट मेथड आहे, कायमस्वरूपीची पद्धत आहे. पण कॉपर्टीचं तसं नाही आहे. कॉपर्टी काढल्यानंतर तुम्हाला परत लगेचच किंवा थोड्या कालावधीत गर्भधारणा होऊ शकते. हे 2 महत्त्वाच्या गोष्टी कॉपर्टीसाठी आहेत. तर कॉपर्टी कोणी बसवावी? सर्वसाधारणपणे ज्या लोकांना खूप जास्त दिवस गर्भनिरोधन हवं आहे, खूप जास्त दिवस संतती नियमन करायचं आहे, 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, अशांसाठी कॉपर्टी ही पद्धत उपयुक्त ठरते. दुसरी गोष्ट, ज्या स्त्रियांना एकदा गर्भधारणा झालेली आहे आणि दुसरं बाळ आत्ता नको आहे, त्यांच्यासाठी पण ही कॉपर्टी ही पद्धत उपयुक्त आहे. कॉपर्टी बसवताना काय बघितलं जातं किंवा तुम्ही ज्यावेळेस डॉक्टरांच्याकडे जाल तर डॉक्टर तुम्हाला कॉपर्टी उपयुक्त आहे किंवा नाही हे कसं ठरवतात? तर सर्वसाधारणपणे ज्या स्त्रियांना मासिक पाळीमध्ये रक्तस्राव किंवा पोटदुखी या गोष्टी फारशा होत नसतात, अशा स्त्रियांना कॉपर्टी आम्ही बसवतो. तर ज्या स्त्रियांना पाळीमध्ये प्रत्यक्षात रक्तस्राव किंवा पोटदुखी आहे, अशा स्त्रियांना जर कॉपर्टी बसवली तर त्यांची पोटदुखी किंवा रक्तस्राव याचं प्रमाण वाढण्याची शक्यता जास्त असते. अशा स्त्रियांसाठी गर्भनिरोधक साधनांच्या इतर पद्धती जास्त उपयुक्त ठरतात. ज्या स्त्रियांची पाळी नियमित आहे, ज्या स्त्रियांना पाळीमध्ये पोटदुखी किंवा रक्तस्राव नाही, अशा स्त्रियांना कॉपर्टी जर बसवली तर त्यांचा पाळीतला रक्तस्राव किंवा पोटदुखी वाढते का? तर त्याचं उत्तर हो आणि नाही असं दोन्ही आहे. सर्वसाधारणपणे 90% स्त्रियांना यातला कुठलाही त्रास होत नाही. 10% स्त्रियांना ओटीपोटात दुखणे आणि रक्तस्राव होणे असा त्रास होऊ शकतो. त्यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटा, ते तुम्हाला उपयुक्त सल्ला देतील, काही औषध गोळ्या देतील आणि अगदीच नाईलाज झाला तर पद्धत तुम्हाला बदलून देतील. कॉपर्टी केवढी असते? कॉपर्टी खूप छोटी असते. इथे मी तुम्हाला कॉपर्टी दाखवतोय. सर्वसाधारणपणे आपल्या काड्यापिठेची काडी जेवढी असते तेवढीच कॉपर्टी असते. ही कॉपर्टी बसवायची पद्धती आहे सगळी, परंतु यातली कॉपर्टी फक्त एवढीच आहे. ही बघा किती छोटीशी कॉपर्टी. ही कॉपर्टी योनिमार्गावाटे गर्भपिशवीच्या तोंडातनं गर्भपिशवीत बसवली जाते. आता हे जर गर्भाशय आहे, याच्यामध्ये कॉपर्टी एवढ्याशा छोट्या जागेत बसते, तर ही कॉपर्टी तिथं व्यवस्थित राहते. कॉपर्टी बसवल्यानंतर तुमच्या शरीर संबंधाच्या आनंदामध्ये अडचण येते का? कॉपर्टी तुम्हाला किंवा तुमच्या मिस्टरांना, तुमच्या पार्टनरला टोचते का? नाही. कॉपर्टीचा एक छोटासा धागा असतो योनिमार्गात, तो शक्यतो टोचत नाही. समजा जर शरीर संबंधावेळी तो धागा टोचतोय असं वाटलं, तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, तो दोरा अजून छोटा कट करून ते टोचणं बंद करता येतं. कॉपर्टीमुळं अजून मला काही त्रास होऊ शकतो या संदर्भात तुमच्या मनात अनेक शंका कुशंका असतात. तर कॉपर्टीचे बाकी काही साईड इफेक्ट होतात का? कॉपर्टीमुळे माझ्या पिशवीला सूज येते का? नाही. कॉपर्टीमुळे गर्भपिशवीला सूज येत नाही किंवा कॉपर्टीमुळे इन्फेक्शन होत नाही. कॉपर्टीमुळे माझ्या पिशवीचा आकार लहान मोठा होईल का? नाही. कॉपर्टीमुळे माझे वजन वाढेल किंवा कमी होईल का? अजिबात नाही. कॉपर्टीमुळे वजन वाढतसुद्धा नाही आणि कमी पण होत नाही. मग कॉपर्टी मला जर हवे असेल तेव्हा मी काढू शकते का? हो. कॉपर्टी आज बसवलेली कॉपर्टी तुम्ही उद्यासुद्धा काढू शकता. अर्थात त्याचं आयुर्मान जर संपलं असेल 3 वर्षाचं, 5 वर्षाचं किंवा 10 वर्षाचं, त्याच्यानंतर तुम्ही बदलून दुसरी कॉपर्टीसुद्धा बसवू शकता. मला मूल बंद व्हायची, नसबंदीची शस्त्रक्रिया करायची नाही, तर मी कॉपर्टी किती वर्ष वापरू शकते? तुम्ही कॉपर्टी किती वेळा बदलू शकता? समजा वयाच्या 30व्या वर्षी तुम्ही 5 वर्षाची कॉपर्टी बसवले, तर दर 5 वर्षांनी कॉपर्टी बदलून तुम्हाला जोपर्यंत पुढचं मूल नको आहे किंवा तुमची रजोनिवृत्ती येत नाही
म्हणजे मेनोपॉज येत नाही तोपर्यंत तुम्ही कॉपर्टी वापरू शकता. म्हणजे कॉपर्टीचा फायदा असा आहे की नसबंदीसारखं ते परमनंट असल्यासारखं वाटतं, परंतु तुम्हाला जेव्हा असेल त्यावेळेस ते रिव्हर्ससुद्धा करता येतं. दुसरं, कॉपर्टी कधी गंजते का? कॉपर्टीला कधी तांबारा लागतो का? नाही, कॉपर्टी गंजत नाही, कारण त्याच्यामध्ये प्लास्टिकच्या दांड्यावर कॉपर असतं आणि कॉपर गंजत नसतं, गंजतं ते लोह आयर्न असतं. त्यामुळं कॉपर्टी कधी गंजत नाही. कॉपर्टीमुळं माझ्या पिशवीला आतल्या बाजूनी काही जाळ्या होतील का, जळमटं होतील का, कुठं पिशवी सडेल का, कुजेल का, नासेल का, यातलं काहीही कॉपर्टीमुळं होत नाही. कॉपर्टी खूप सुरक्षित साधन आहे. मग कॉपर्टीमुळे मला जे रोग होणार आहेत, ज्याचा प्रसार लैंगिक संबंधाद्वारे होता, त्याच्यापासून संरक्षण मिळतं का? नाही. जसं निरोधमुळं एड्स किंवा गुप्तरोग याच्यापासून संरक्षण मिळतं, तसं कॉपर्टीने निरोध किंवा गुप्तरोग किंवा एड्स याच्यापासून संरक्षण अजिबात मिळत नाही. मी कॉपर्टी केव्हा बसवावी असं तुमचा प्रश्न असेल तर सर्वसाधारणपणे कॉपर्टी ही पाळीच्या 3ऱ्या, 4थ्या, 5व्या दिवशी बसणं असं डॉक्टर सांगतात. याची 2 कारणं. एक म्हणजे तुम्हाला पाळी येऊन गेली आहे, म्हणजे आत गर्भ नाही याची आम्हाला जवळजवळ खात्री असते. आणि दुसरी गोष्ट, पाळीमध्ये गर्भाशयाचे मुख म्हणजे पिशवीचं तोंड थोडंसं सैलसर असतं, त्यामुळं कॉपर्टी बसवणं सोपं जातं. समजा तुमचा आज पाळीचा 15वा दिवस आहे आणि तुमचा जर त्या सायकलमध्ये शरीर संबंध झालेला नसेल तर अगदी पाळीच्या 15व्या दिवशीसुद्धा तुम्ही कॉपर्टी बसवू शकता. कॉपर्टीनंतर पहिल्या पाळीमध्ये किंवा दुसऱ्या पाळीमध्ये थोडासा रक्तस्राव जास्त होतो, नंतर तो नियमित होऊन जातो. कॉपर्टी बसवायला मला दवाखान्यात ॲडमिट व्हावं लागतं का? कॉपर्टी बसवताना मला भूल द्यावी लागते का? नाही. सर्वसाधारणपणे ही बाह्यरुग्ण विभागातली म्हणजे OPD प्रोसिजर आहे. तुमची संमती घेतली जाते आणि योनिमार्गावाटे ही कॉपर्टी गर्भपिशवीत बसवली जाते. याला भूल द्यायची आवश्यकता नसते. हजारात एखाद्या रुग्णाला ज्याची वेदना सहन करण्याची क्षमता खूपच कमी आहे, अशा रुग्णाला भूल लागू शकते, परंतु बहुतेक वेळेला कॉपर्टी भूल न देता बसवता येते. कॉपर्टी काढण्यासाठी मला दवाखान्यात ॲडमिट व्हावं लागतं का? भूल द्यावी लागतं का? नाही. कॉपर्टी ही सर्वसाधारणपणे भूल न देता OPDच्या वेळेत करायचं काम आहे, त्यासाठी भूल द्यावी लागत नाही. तांबी बसवल्यानंतर मी डॉक्टरांना परत केव्हा भेटायचे का? तांबीनंतर फॉलोअप किती दिवसांनी ठेवायचा? तांबी एकदा बसवल्यानंतर सर्वसाधारणपणे 1 महिन्यानंतर किंवा तुमची पहिली पाळी येऊन गेल्यावर डॉक्टर तुम्हाला भेटीसाठी एकदा बोलवतात. कॉपर्टी व्यवस्थित जागेवर आहे का तपासून बघतात, तुमचं परत एकदा समुपदेशन करतात आणि त्यानंतर सर्वसाधारणपणे दर वर्षातून एकदा म्हणजे तुमच्या किंवा कॉपर्टीच्या वाढदिवसाला तुम्ही डॉक्टरांना जाऊन भेटा. त्या कालावधीत ते तुम्हाला समुपदेशन करतील आणि कॉपर्टी व्यवस्थित जागेवर आहे का बघून घेतील. कॉपर्टी कधी काही 5% स्त्रियांमध्ये स्वतःहूनसुद्धा पडून जाते. त्यामुळं विशेषतः कॉपर्टी बसवल्यानंतर पहिल्या पाळीमध्ये तुमचं जे पॅड तुम्ही वापरता ते एकदा नजरेने बघणं गरजेचं असते की बाबा कॉपर्टी यात पडून तर गेले नाही ना. असं होण्याची शक्यता खूप कमी असते, पण असं होऊ शकते. कधी गर्भाशय कॉपर्टीला बाहेर टाकून द्यायचा प्रयत्न करतं. त्यामुळं कॉपर्टी ही गर्भाशयात निश्चित ठिकाणी न राहता थोडीशी बाहेर येण्याची शक्यता असते. पोटात जात नाही, बाहेर येण्याची शक्यता असते. तर तेच झालेलं आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी कॉपर्टी बसवल्यानंतर 1 महिन्याने एकदा आणि नंतर दर वर्षातून एकदा तुमच्या डॉक्टरांना जरूर भेटा. मला बाळंतून साधारणपणे 1.5 महिना झालेले, मी अजून माझ्या बाळाला पाजते आहे, माझे शरीर संबंध झालेले नाहीत, तर मी कॉपर्टी बसवू शकते का? हो, बाळंतपणानंतर कॉपर्टी केव्हाही बसवता येते. खरं तर आता सरकार अशा पद्धतीने काम करतं आहे की बाळंतीण झाल्या लगेचच कॉपर्टी बसवता येते किंवा सिझेरियन शस्त्रक्रियेतसुद्धा त्याच वेळेस कॉपर्टी पोटावरनं गर्भाशयात ठेवता येते. याला इमिजिएट पोस्टपार्टम कॉन्ट्रासेप्शन असं म्हणतात. अशा पद्धतीने पण कॉपर्टी बसवता येते. समजा एखाद्या स्त्रीला जर मूल नसेल तर तिच्यासाठी कॉपर्टी सुरक्षित आहे का? हो, मूल नसणाऱ्या स्त्रियासुद्धा कॉपर्टी बसवू शकतात. कॉपर्टी काढल्यानंतर परत त्यांना गर्भधारणा निश्चित होऊ शकते. एखादी स्त्री डायबेटिक असेल, एखाद्या स्त्रीला हृदयाचा कुठला आजार असेल, एखाद्या स्त्रीला बाळाला पाजत असेल, अशा वेळेस कॉपर्टी बसवता येतं का? हो, अभ्यासांती असं सिद्ध झालेलं आहे की ज्या स्त्रियांना डायबिटीस आहे, ज्या स्त्रियांना हृदयविकार आहे, अशा स्त्रिया सुरक्षितपणे कॉपर्टी वापरू शकतात. कॉपर्टीविषयी असे अनेक गैरसमज असल्यामुळे कॉपर्टी थोडंसं कमी वापरलं जाणारं साधन होतं, परंतु आता त्याविषयीचे गैरसमज कमी होत आलेले आहेत. त्यामुळे कॉपर्टी हे खूप जास्त स्त्रियांनी वापरायचं साधन आता झाले. आता खूप स्त्रिया कॉपर्टीकडे वळत आहेत, कॉपर्टी वापरत आहेत. हे एक चांगलं लक्षण आहे.
धन्यवाद.